नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये प्रत्येक घरोघरी अळूवडी, कोथिंबीर वडी, वेगवेगळ्या प्रकारच्या खीर आणि प्रसादाचा शिरा असे बरेच पदार्थ बनवले जातात. आज आपण त्यातलाच एक पदार्थ बनवतोय, तो म्हणजे कुरकुरीत आणि खमंग अशी सर्वांना आवडेल अशी कोथिंबीर वडी. ही कोथिंबीर वडी पहा ना, पाहूनच तुम्हाला समजलं असेल की अजिबात तेलकट झालेली नाही, मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कोथिंबीर वडी बनवायची म्हटल्यावरती भरपूर सारं बेसन पीठ लागतं. तर आज आपण जास्तीचा बेसन पिठाचा वापर न करता मस्त असं तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ वापरून ही कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. आणि जर अशा प्रकारे तुम्ही ही कोथिंबीर वडी तयार केली ना, अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही, तेलकट होत नाही, मस्त अशी कुरकुरीत तयार होते. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ना ही कोथिंबीर वडी ना मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. आणि एकदा असं बाजरीचं पीठ वापरून कोथिंबीर वडी तयार करून पहा, खरंच चवीला एक नंबर तयार होते आणि एकदम स्वादिष्ट तयार होते. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 चमचे अख्खे धणे, 1 चमचा जिरे, 2-3 आल्याचे तुकडे आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. पाणी वगैरे अजिबात न घालता मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण घालून जर तुम्ही वडी बनवली ना, खरंच खूपच स्वादिष्ट अशी तयार होते. हे पहा, अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता मस्त असं वाटण मी बारीक तयार करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता वडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अख्खी एक मोठी कोथिंबीरीची जुडी होती ना, ती छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. आता सुरुवातीला काय करायचं, कोथिंबीर आणल्यावरती स्वच्छ साफ करून निवडून घ्यायची. त्यानंतर भरपूर पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण कोथिंबीरीमध्ये ना भरपूर सारी घाण असते, माती असते. धुवून घेतल्यानंतर सर्व पाणी निथळायला ठेवायचं आणि एका कॉटनच्या कपड्यावरती व्यवस्थित अशी पातळ पसरून ठेवायची आहे आणि अर्धा तासासाठी सुकवायला ठेवायची. म्हणजे कोथिंबीरीमधलं सर्व पाणी निघून जातं आणि कोथिंबीर छान अशी कापतासुद्धा येते. हे पहा, मस्त अशी ना मी गावरान कोथिंबीर या ठिकाणी घेतलेली आहे वडी तयार करण्यासाठी. आता अशा कापून घेतलेल्या कोथिंबीरीमध्ये सर्वात आधी मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट बेताने घालायचं, कारण आपण मिरचीचं वाटणसुद्धा केलेलं आहे. त्यासोबतच लगेचच पाव चमचा किंवा चिमटीपेक्षा थोडंसं कमी हिंग घालायचं आहे. भरपूर सारे गावरान पांढरे तीळ घालत आहे. तीळ घातल्यामुळे वडी जी आहे चवीला खरंच खूप छान अशी तयार होते आणि लागतेसुद्धा चवीला मस्त. त्यासोबतच आपण जे सुरुवातीला हिरवी मिरची आणि इतर साहित्याचं वाटण करून घेतलं होतं ना, ते सर्व वाटण घालायचं आहे. आता असं सर्व साहित्य घालून झालं ना, की व्यवस्थित हे घातलेले सर्व जिन्नस आणि मीठ जे आहेत ना, ते कोथिंबीरला चांगले असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, चोळून घ्यायचे आहेत. आपण मीठ घातल्यामुळे काय होतं, कोथिंबीरीमधलं जे पाणी आहे ना, ते रिलीज होतं आणि त्या सुटलेल्या पाण्यामध्येच बऱ्यापैकी आपण हे जे कोथिंबीर वडीचं पीठ आहे ना, ते भिजवून घेतो. मग असं केल्यामुळे काय होतं, जी कोथिंबीर वडी आहे ना तयार केलेली, ती न तळता किंवा न फ्राय करता अशीच फ्रीजमध्ये 8-10 दिवस छान टिकते, कारण कमीत कमी पाणी वापरून आपण ही वडी तयार केलेली असते. जर तुम्ही आधी सर्व जिन्नस घातले नंतर मीठ घातलं ना, तर काय होतं, पाणी ना आपल्याला वडीचं मिश्रण तयार करायला जास्त लागतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आधी पहा, कोथिंबीर किती कोरडी कोरडी वाटत होती, पण आता पहा ना, कोथिंबीरीला मस्त असं ओलावा आलेला आहे. आता ह्या ओलाव्यामुळेच आपल्याला सुरुवातीला कोथिंबीरीचं पीठ जे आहे ना, ते भिजवून घ्यायचं आहे वडीसाठी लागणारं. आता आपण सुरुवातीला एक मोठी वाटी चण्याच्या डाळीचं म्हणजेच बेसन पीठ घालायचं आहे. कोणती आपली जी भाजीची किंवा आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने हे पीठ जे आहे ते घालायचं आहे. आता लगेच ज्या वाटीने बेसन पीठ घातलं त्याच वाटीने मोजून पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, आपली जी वडी आहे ना, ती मस्त अशी बाहेरून कुरकुरीत तयार होते आणि चवीला देखील खरंच खूप छान लागते. आता ना आमच्याकडे काय करतात, थोडंसं बाजरीचं पीठ घालतात ही वडी तयार करताना. बाजरीचं पीठ घालून वडी तयार करा, खरंच खूप अप्रतिम आणि खरपूस चवीची तयार होते. आता असं बाजरीचं पीठ घातल्यामुळे काय होतं, चव देखील वाढते, त्यासोबतच ना बेसन पीठसुद्धा कमी लागतं.
लगेचच आपल्याला पाववाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे. आता या पिठांचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त करू शकता. काही कोथिंबीर जास्त पाणी म्हणजे सोडते, काही कोथिंबीर कमी पाणी सोडते, त्यामुळे पीठ तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त लागू शकतं. हे पहा, अशा प्रकारे 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला जास्त बाजरीचं पीठ घालायचं असेल ना, तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी किंवा अर्ध्या वाटीला जास्त बाजरीचं पीठ घालू शकता. हे पहा, आता घातलेली सर्व पिठं व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि वडीसाठी लागणारं जे पीठ आहे ना, ते छान असं भिजवून घ्यायचं आहे. आता हे वडीचं पीठ भिजवताना जास्त पातळ भिजवायचं नाही, हलकंसं घट्टच ठेवायचं आहे. म्हणजे जास्त अतिसुद्धा घट्ट ठेवायचं नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. हे पहा, सुरुवातीला कोथिंबीरीमध्ये जे पाणी सुटलं होतं ना, त्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपण हे घातलेली पिठं आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. परफेक्ट. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला हे वडीसाठी लागणारं पीठ जे आहे ना, ते भिजवून घ्यायचं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते वाटण थोडंसं साईडला आजूबाजूला राहिलेलं वाटत आहे. त्याचमध्येच मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालते, व्यवस्थित चोळून घेते, म्हणजे कसं वाटणसुद्धा वाया जाणार नाही. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि वडीसाठी लागणारं पीठ जे आहे ना, ते तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. लक्षात ठेवा, लगेच एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर काय होईल, मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं आणि वडी व्यवस्थित आपल्याला वडीचे रोल व्यवस्थित तयार करता येणार नाही. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी वडीसाठी लागणारं मिश्रण जे आहे ना, ते तयार करून घेतलेलं आहे. परफेक्ट, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. अगदी ह्याच पद्धतीने तयार करायचं आहे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता अशा प्रकारची स्टीलची चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेऊयात, म्हणजे कसं वड्या ज्या आहेत ना, त्या स्टीम केल्यानंतर त्यांना चिटकून बसणार नाही. हे आधीच करून ठेवायचं आहे. आता लगेचच आपल्याला वडीचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. वडीचे रोल तयार करताना हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे कसं जे पीठ आहे ना वडीचं, ते थोडं चिटकत नाही. त्यापूर्वी मी काय केलेलं आहे, मळून घेतलेल्या पिठावरती सुद्धा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. म्हणजे काय होतं, वडीला सुद्धा छान अशी चकाकी येते आणि पीठ जे आहे ना, ते हाताला जास्त चिटकत देखील नाही. आता तुम्हाला रोल कसे हवे तसे तुम्ही करू शकता, जाड, छोटे, मोठे. आता मी या ठिकाणी मध्यम आकाराचे असे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लांबट लांबट रोल तयार करून घेणार आहे. हे पहा, जास्तीचे ना जाडसुद्धा रोल करायचे नाही, नाहीतर काय होतं, ते व्यवस्थित शिजले जात नाही, आतून तसंच कच्चे राहतात. मध्यम आकाराचे रोल तयार करायचे. आता जरी मी एवढा रोल तयार केला असला ना, तरीसुद्धा शिजवल्यानंतर तो जास्त असा फुगतो, म्हणजे मोठा होणार आहे शिजवल्यानंतर. परफेक्ट. आता हा तयार केलेला रोल आपण तेल लावून घेतलेल्या चाळणीवरती ठेवून द्यायचा आहे. याच पद्धतीने तुम्हाला आणखी 1-2 रोल तयार करून दाखवते. साधारणतः एक मोठी जोडी गावरान कोथिंबीर घेतली होती, त्यामध्ये माझे 3 तरी रोल साधारणतः तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे बरोबर 3 रोल तयार झालेले आहेत. आणि थोडेसे ना रोल ठेवताना 2 वड्यांच्या म्हणजे 2 रोलच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे कसं शिजल्यानंतर ते एकमेकांना चिटकायला नको, कारण शिजल्यानंतर रोल जे आहेत ना, त्याची थोडीशी ते फुगतात. परफेक्ट. आता आपण लगेचच हे वाफवायला ठेवणार आहे. त्यासाठी कढईवरती एका साईडला आधीच पाणी जे आहे ना, ते गरम करायला ठेवलेलं होतं, चांगलं असं उकळलेलं आहे. आता ही चाळण जी आहेत रोलची, कोथिंबीरच्या वड्यांच्या रोलची, ती ठेवायची आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून साधारणतः मध्यम गॅसवरती 15 मिनटं आपल्याला ह्या वड्या छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत. गॅस लगेचच मोठा किंवा कमी करू नका, मध्यम आचेवरती 15 मिनटं तरी वेळ लागणार आहे. हे पहा, या ठिकाणी साधारणतः 15 मिनटं झालेली आहेत. मध्यम आचेवरती रोल मस्त असे वाफवून घेतलेले आहेत. झाकण ओपन करायचं आहे. वाव, एकदम मस्त अशा वड्या आपल्या ह्या ना तयार होणार आहेत. वडीचे रोल पहा, आधी किती छोटे होते, पण पहा ना आता वाफवल्यानंतर त्याची साईज जी आहे ती वाढलेली आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे. परफेक्ट. आता ना थाळी साईडला करून घ्यायची आहे आणि रोल जे आहे ना, ते पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घ्या, म्हणजे अर्धा 1 तास पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यानंतरच कट करायचे आहेत. गरम गरम असताना कट केलं तर काय होणार आहे, सर्व जे वडीचं मिश्रण आहे ना, ते चाकूला चिटकू शकतं, म्हणून पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यानंतर आपण कट करणार आहोत वड्या. साधारणतः अर्धा ते 1 तास झालेला आहे. पंख्याखाली वडीचे रोल पूर्णपणे थंड करून घेतले आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. आता वड्या ह्या कापताना ना एकदम जाड कापायचे नाही, मध्यम जाडीचे कापायचे आहे, म्हणजे जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको. वडी पहा, अख्खीची अख्खी वडी निघालेली आहे, अजिबात मध्ये कुठेही तुटलेले नाही. अजून एक रोल तुम्हाला कट करून दाखवते. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही ह्या वड्या बनवल्या ना, खरंच चवीला खूपच 1 नंबर तयार होतात. आता ही ना कोथिंबीरची वडी तयार करताना
कापताना अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे कोथिंबीर आपण जेव्हा कापतो ना तेव्हा एकदम अशी बारीक बारीक कापायची आहे. त्याच्या ज्या दांड्या वगैरे आहेत ना त्या मोठ्याच्या मोठ्या ठेवायच्या नाही, चांगलं असं बारीक कापून घ्यायचं. म्हणजे कसं वडी जेव्हा आपण कापतो ना ती अजिबात मध्येच कुठेही तुटत नाही. हे पहा, अशा प्रकारे काही 2 रोल जे आहेत ना ते मी कट करून घेतलेले आहेत. मस्त असे कट झालेले आहेत. परफेक्ट. आता आपण ना लगेचच ह्या वड्या ज्या आहेत ना त्या फ्राय करायला घेणार आहोत. आज मी डीप फ्राय वडी तयार करणार आहे. जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असतील ना तर एखाद्या तव्यावरती ना 2-3 चमचे तेल टाकून दोन्ही बाजूनी अगदी कमी ते मध्यम आचेवरती खरपूस लालसर रंग येईपर्यंत सुद्धा तुम्ही ह्या वड्या फ्राय करून घेऊ शकता. पण आज मी तेलामध्येच ह्या वड्या मस्त अशा फ्राय करणार आहे. आता ना ही वडी तळताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं टेम्परेचर आहे ना, म्हणजे तेल चांगलं असं कडकडीत गरम असलं पाहिजे. जर कमी तापलेल्या तेलामध्ये तुम्ही ह्या वड्या सोडल्या तर तुमच्या वड्या तेलकट होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तेल जे आहे ना ते कडकडीत गरम असणं फार आवश्यक आहे. हे पहा, तेल चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. जेवढ्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्या वड्या एकाच वेळेत मी तेलामध्ये घालून घेते आणि ना मस्त अशा उलट्या पालट्या करत हलकासा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, जास्तसुद्धा खालीवर करायचं नाही आणि गॅस आहे ना म्हणजे तेल जे आहे ना ते चांगलं तापलेलं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा, अशा प्रकारे बाजू अदली बदली करत मस्त असा हलकासा सोनेरी लालसर रंग येईपर्यंत आपण ह्या ज्या वड्या आहेत ना त्या तळून घेणार आहोत. परफेक्ट. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडी अजिबात तेलकट झालेली नाही किंवा तेलात सुटलीसुद्धा नाही, तुकडे झालेले नाही. अख्ख्याच्या अख्ख्या वड्या ज्या आहेत ना त्या निघालेल्या आहेत. आता झाऱ्याच्या मदतीने ज्या वड्या आहेत ना त्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. परफेक्ट. चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक घाणा जो आहे ना तो तळून दाखवते. ह्या वड्या बनवायला फार सोप्या आहेत, अगदी झटपट होतात. विशेष म्हणजे ना आपली वडी अजिबात तेलकट झालेली नाही, मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. कारण आपण ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं होतं ना, तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं, वडी छान अशी कुरकुरीत तयार होते आणि तेलकटसुद्धा होत नाही. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान अशी मऊसूत आपली ही कोथिंबीरची वडी तयार आहे. आता तुम्हाला जास्त जर कुरकुरीत आवडत असेल ना तर थोडीशी जास्त तळायची, तुमच्या आवडीनुसार. हे पहा, दुसरा घाणा देखील तळून तयार आहे. टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या ज्या आहेत ना त्या मी तळून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी काही वड्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त असे तयार झालेल्या आहेत ना, चवीला ना खरंच खूप एक नंबर तयार झाल्या होत्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.